आपणा सर्वांना नमस्कार। मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया वरुथिनी एकादशीची कथा। चैत्र महिन्याच्या वद्य पक्षात ही एकादशी असते। सर्वच एकादशींचे व्रत हे 3 दिवसांचे असते। व्रत करणाऱ्या व्यक्तीने दशमीला हविष्यान्न ग्रहण करावे, एकादशीस उपवास करावा, रात्री जागरण करावे, कथा कीर्तन करावे, भगवंताचे नामस्मरण करावे व द्वादशीस व्रताचे पारणे करावे। ही वरुथिनी एकादशीची कथा श्री कृष्णाने युधिष्ठिरास सांगितलेली आहे। श्री कृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिर, या एकादशीच्या व्रतामुळेच राजा मांधाता व धुंधुमार यांना स्वर्गप्राप्ती झाली। या एकादशीच्या व्रताने इहलोकी तर सुख प्राप्त होतेच, पण परलोकी देखील सुख प्राप्त होते। सर्व पापे नष्ट होतात। याच एकादशीच्या व्रतामुळे भगवान शंकर देखील ब्रह्म कपालापासून मुक्त झाले। या एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने किंवा व्रत केल्याने 10,000 वर्षे तपस्या केल्याचे फळ प्राप्त होते। सूर्यग्रहणानंतर जी विविध दाने दिली जातात, वस्त्रदान, अन्नदान, त्यापैकी सुवर्णदान असते व हे व्रत केल्याने सुवर्णदान केल्याचे पुण्य प्राप्त होते। तसेच अन्नदान, विद्यादान जे आपल्याकडून शक्य होईल ते दान आपणही करावे असे वर्णन भविष्योत्तर पुराणात आहे। या एकादशीची दुसरी कथा आहे। पूर्वी काशी क्षेत्री एक ब्राह्मण राहत होता। त्यास 3 पुत्र होते, परंतु तिघेही मुलांचे स्वभाव वेगवेगळे होते। त्यातील जो ज्येष्ठ मुलगा होता तो तर दुष्ट व दुराचारी होता। कालांतराने ब्राह्मण वृद्ध झाला व आजारी पडला, त्यामुळे भिक्षा मागणे बंद झाले। आता कोण भिक्षा मागण्यास जाणार असा प्रश्न निर्माण झाला। त्याने आपल्या सर्व मुलांना बोलावले व सांगितले, आपल्या चरितार्थाचे साधन म्हणजे भिक्षुकी किंवा पौरोहित्य आहे। आता मी ते काही करू शकत नाही। तुम्ही वेदाध्ययन व सर्व धर्मग्रंथांचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे, ज्यामुळे पुढे तुमचे जीवन सुखमय होईल। पण हे बोलणे मोठ्या मुलास काही आवडले नाही। पण दोन्ही मुलांनी होकार दिला व सांगितले, हे पिताश्री, आम्ही आजच शिकायला सुरुवात करतो। पुढे काही कालावधीनंतर ते देखील आपल्या पित्याप्रमाणेच ज्ञानी पंडित झालेत। ते वरुथिनी एकादशीचे व्रत करीत असत। पण एकदा त्यांच्या मोठ्या बंधूने आपल्या पित्यास बंधूस न कळू देता एका मुलीशी विवाह केला। त्यामुळे सर्वांनी त्याची निंदा केली। तेव्हा तो चिंताग्रस्त झाला व आपल्या बंधूंना विचारले, ह्या पापाचे प्रायश्चित्त काय आहे? त्यांनी सांगितले, तू वरुथिनी एकादशीचे व्रत करावे। व्रतविधी त्यास समजावून सांगितला, त्याप्रमाणे त्याने केला, ज्यामुळे तो पाप मुक्त झाला। लोकांच्या मनात त्याच्याविषयी चांगले विचार निर्माण झाले व त्याच्याशी योग्य व्यवहार करीत त्याची स्तुती करू लागले। वरुथिनी एकादशीची तिसरी कथा आहे। कुशावती नगरीत एक वैश्य राहत होता। तो व्यवसाय करीत असल्याने धनवान होता। पुढे कालांतराने वरुथिनी एकादशी आली। त्याने वरुथिनी एकादशीचे व्रत केले, तर त्या पुण्याईने तो राजा झाला। राजाचं जर सात्विक भक्ती करणार असेल, व्रत उपासना करणार असेल, तर प्रजेला देखील तो व्रत उपासना करायला सांगणारच। त्याप्रमाणे त्याने सांगितले, तर सर्वांनी हे व्रत केले, ज्यामुळे त्याच्या नगरात सर्वजण सुखी झालेत। एकादशीचे व्रत केल्याने व्रतकर्ता आपल्या मातेच्या, पित्याच्या, पत्नीच्या 10 कुळातील पितरांचा उद्धार करतो, असे हे श्रेष्ठ व्रत आहे। या कथा व संकलित माहिती पद्मपुराण उत्तरखंड अध्याय 48 व्रतराज शिरोमणी व्रत परिचय व नारद पुराण उत्तर भाग मध्ये वर्णित आहेत। त्या संक्षिप्त रूपात या व्हिडिओत प्रस्तुत केल्या आहेत। आपणास आवडल्या असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा। धन्यवाद। नमस्कार। जय केसरीनंदन।